पडेल. अगं अगं शमिका, काय चाललंय काय तुझं? गंमत. बरं माई, मी कशी दिसते? तू तर नेहमीच छान दिसतेस ग. तसं नाही, आज कशी दिसते हे सांग. अगदी दृष्ट काढण्यासारखी दिसतेस. खरंच? माई, खरंच छान दिसते मी. तुला खरं सांगू का, माणूस आनंदात असला ना की अगदी खूपच छान दिसतो. पण मला सांग, हा एवढा सगळा आनंद कशाबद्दल झाला तुला? काय एखादी मोठी डील वगैरे क्रॅक केलीस की काय? छे, डीलचं काय एवढं. हो, आज खूप दिवसांनी खूप छान वेळ गेलाय माझा. अच्छा. शमिका, मला सांग, जाताना तू ही साडी नेसली नव्हतीस, मग ही साडी कुठून आली? कोणाची आहे? कालपर्यंत तरी सईची होती, पण आजपासून ती माझी आणि इथून पुढे सुद्धा माझीच राहील. यू नो माई, ही जगातली सगळ्यात सुंदर साडी आहे. साडी चांगलीच आहे, पण एवढं काय खास आहे या साडीत? हा देवांशचा चॉईस आहे. त्याने सईला गिफ्ट केली होती. पण नाही, मला सांग, ही साडी माझ्यावर जास्त छान दिसतेय ना? चांगला आहे देवांशचा चॉईस, पण त्याने ही साडी त्याच्या बायकोला गिफ्ट केली होती ना. तू त्याच्यावर कसा काय हक्क सांगू शकतेस? तुमच्या रागवण्यामागचं कारण मला मगाशीच कळलं होतं. सांगा सांगा मग, का रागवलोय मी? चल, मी ती माझी साडी मी दिलेली साडी सई मी किती प्रेमाने आणली होती तुमच्यासाठी, हे माहिती आहे ना तुम्हाला? माहितीये, म्हणूनच तर माफी मागतेय ना देवांश. मला कळत नाही तुम्ही असं वागूच कसं शकता. तुम्हाला काहीच वाटलं नाही ती साडी देताना? तसं नाहीये देवांश. अहो, झालं असं की त्या अंजलीच्या गोंधळामुळे ना शमिका मॅडमची साडी भिजून गेली आणि मग त्यांना काहीतरी हवं होतं म्हणून मी. तुम्ही काहीच विचार न करता ती साडी शमिकाला देऊन टाकली, राईट? हे सगळं करताना काहीच फील नाही झालं तुम्हाला? वाईट नाही वाटलं? मी कमवून देवांश, अर्थात मलाही खूप वाईट वाटलं. आणि ती साडी म्हणजे फक्त गिफ्ट नाहीये, त्या साडी मागे आपल्या दोघांच्याही भावना आहे, प्रेम आहे तुमचं त्या साडीमध्ये. पण आता नेमकी ती साडी शमिका मॅडमने मागितली, मी तरी काय करणार होते मला सांगा? काय करणार म्हणजे? सांगायचं होतं त्यांना की माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिलेली साडी आहे, ती नाही देणार. सिंपल. ती साडी ना तुमची होती सई, आणि आपल्या हक्काची वस्तू अशी कोणालाही देऊन टाकायची नसते. बरोबर आहे तुमचं, पण त्यांनी साडी मागितली ना, आणि नेमका त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांना नाही नाही म्हणू शकले. समजा हाच प्रॉब्लेम आहे सई, सतत दुसऱ्याच्या मनाचा विचार करत असतात. आणि तुमचं काय स्वतःचं काय? हा, तुमच्या इच्छेचं काय? अरे कधीतरी स्वतःच्या हक्कासाठी पण आपलं मत ठामपणे मांडत जा ना. अँड यू नो व्हॉट, तुमच्या स्वभावामुळेच लोक तुम्हाला गृहीत धरतात आणि मग वाटेल तसं वागवतात. देवांश, तुम्ही ऐका ना, तुम्ही प्लीज शांत व्हा ना. आधी झाली आहे माझ्याकडनं चूक, त्यासाठी सॉरी म्हणते मी तुम्हाला. जरी आता ती साडी माझ्याकडे नसली तरी तुमचं प्रेम, तुमच्या भावना या तर माझ्याकडेच आहेत ना, आणि त्या कायमस्वरूपी माझ्याकडेच राहणार आहेत. त्यावर कोणीच हक्क दाखवू शकत नाही, आणि ती गोष्ट कोणी माझ्यापासून हिरावून पण घेऊ शकत नाही.
याबद्दल काय बोलतेयस? मला आनंदी राहायचा हक्क नाहीये का? मला कोणाचं तरी प्रेम मिळवण्याचा हक्क नाहीये का? आहे ना बाळा, नक्कीच आहे. माई, तू मला लहानपणापासून ओळखतेस, लहानपणापासून सांभाळलंयस तू मला. आजवर कधीही तू मला हरताना पाहिलंस? नाही, कधीच नाही. एक्झॅक्टली, बिकॉज आय एम अ विनर. मला जी गोष्ट आवडते ती मी काहीही करून मिळवतेच. मी शमिका दीक्षित आहे. आजपर्यंत ना कधी हरलीये, ना यापुढे कधी हरेन. पण आयुष्य म्हणजे स्पर्धा किंवा शर्यत नसते. प्रेम मिळवणं हा आयुष्याचा भाग असतो. ते जिंकता नाही येत. प्रेम असं आपोआप होतं, अगदी सहज. जिंकण्याच्या नादात असं काहीतरी करून बसू नकोस, त्याच्यामुळे तू अजून एकटी पडशील. ऐक ना माई, माझा मूड आज खरंच खूप चांगला आहे, त्यामुळे हे असं लेक्चर देऊन ना तो खराब करू नकोस. मला थोडा वेळ आज संध्याकाळच्या आठवणींमध्ये राहते प्लीज. तू जा ना इथून. अगं पण मी फक्त माई, हे बघ, मला याबद्दल बोलायचं नाहीये, त्यामुळे प्लीज जा. जस्ट लीव. सॉरी सई, पण आनंदी राहायचा हक्क फक्त तुला एकटीला नाही, मला पण आहे. आता देवांशची ही आठवण माझी झाली आणि ती मी तुला परत कधीच देणार नाही. माझ्यासाठी त्या साडीपेक्षा तुम्ही माझ्या बरोबर असणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि खरं खरं सांगू तुम्हाला, हो, आतापर्यंत आपल्या आयुष्यात जे जे काही घडून गेलंय ना, त्यातून मी एक गोष्ट शिकली. नाही म्हणजे काही काही वस्तूंमध्ये आपला जीव अडकलेला असतो, पण त्या वस्तू कधी कधी हरवतात, तुटतात, फुटतात.